नमस्कार मंडळी, जाणीचे यज्ञकर्माच्या भागात मी मैत्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज मी या मोड आलेल्या मुगापासून एक मस्त असं कढण तयार करणार आहे, जे तुम्ही म्हणू शकता की अगदी पारंपरिक भारतीय, पण आत्ताच्या भाषेत त्याला तुम्ही सूपसुद्धा म्हणू शकता। तर हे अतिशय पारंपरिक आहे, म्हणजे सूप हा खूप नवा प्रकार आहे खरं तर, पण आपण तोच शब्द रूढ झालेला आहे आपल्या अन्नामध्ये। पण आपण असे खूप पौष्टिक, चविष्ट आणि मुख्य म्हणजे या थंडीच्या, पावसाळ्याच्या कुठल्याही ऋतूमध्ये आपण हे कढण घेऊ शकतो। ते पचायला तर जितकं हलकं आहेच आहे, चवीला तितकं अप्रतिम आहे आणि मुख्य म्हणजे अगदी लहान बाळांपासून, म्हणजे जी खायला सुरुवात करतात त्या बाळांपासून तर अगदी वयोवृद्ध माणसांपर्यंत, आपल्या आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना हा पौष्टिक पदार्थ देऊ शकतो। ताप असताना, सर्दी खोकला असताना, अशक्तपणा असताना किंवा अगदी डाएट करण्यासाठी सुद्धा हा पदार्थ वापरता येऊ शकतो। अतिशय मस्त आहे। तर चला करूया। तर हे मूग आहेत, ते मी भिजवून ठेवले होते, त्याला मोड येऊ दिले आहे तोपर्यंत, आणि त्याच्यानंतर आपण आता याला ना छान शिजवून घ्यायचं आहे। तर मी कुकरमध्ये पण तुम्ही शिजवू शकता, पण मी या मोकळ्या मातीच्या भांड्यात हे करणार आहे, ज्यामुळे आणखी पौष्टिक आणि छान चवदार ते लागेल। तर 2 वाट्या किंवा 2 वाटीच्या अगदी वरती हे थोडेसे मूग आहेत भिजवलेले, मोड आलेले। तर मी त्याच्यामध्ये साधारण 10 ते 12 वाट्या पाणी घातलेलं आहे। पाणी जरा जास्त घालायचं, मूग शिजायला तसं खूप वेळ लागणार नाही, अगदी 10 मिनिटं वगैरे लागतील। हे शिजवताना पाणी घातल्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं हिंग, हळद आणि मीठ घातलं आहे चवीपुरतं, जेणेकरून मूग हे छान आतपर्यंत त्याला मिठाची चव येईल छान। हळदीमुळे रंग सुरेख येईल, पौष्टिकपणा वाढेल आणि हिंगामुळे पण ते आणखी पचायला सोपे होतील आणि छान स्वाद पण येईल आहे त्याचा। तर हे बघा, अगदी 10 मिनिटामध्ये हे मूग शिजले आहे, पाणी किंचित आटलेलं आहे। पाण्याचं प्रमाण तुम्ही हवं तर वाढवू शकता आणखी, आणि हे असं छान पौष्टिक पाणी, आपलं कढणाचं पाणी तयार झालेलं आहे। बघा, मूग पण अख्खे छान शिजून गेलेले आहेत। तर कुकरमध्ये शिजवायचं असेल तसंही शिजवू शकता, पण पाण्याचं प्रमाण जास्त घालायला विसरू नका। आता आपण हे गाळून घेणार आहे, आणि हे जे अख्खे मूग आहे ना, ते पूर्णपणे आपल्याला वापरायचे नाही आहे। हवं तर तुम्ही वापरू पण शकता, पण मिक्सरमधनं बारीक करून, पण ते खूपच घट्ट, अतिशय सूपसारखं होईल ते, त्यामुळे आपल्याला कढण करायचं तर इतके मूग आपल्याला वापरायचे नाही आहेत। तर मी यातले थोडेसेच, अगदी म्हणजे वाटी अर्धा वाटी इतके मूग मी घेणार आहे, आणि हे जे पाणी आपण करून घेतलं ते छान उकळायला ठेवायचं, आणि हे मूग आहेत ते मी आता मिक्सरच्या भांड्यात घालून याला वाटून घेणार आहे। हे वाटत असतानाच मी याच्यात 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आहे, ज्या बारीक चिरून घातलेल्या आहे। हवं तर तुम्ही काय करू शकता की वरतून फोडणी पण देऊ शकता, पण मी फोडणी पूर्णपणे स्किप केली आहे, ते कशी ते आता बघूयात आपण। तर हे जे वाटण आहे, अर्थात मूग जे आपले उकळलेले आहेत ते, आणि हे थोडंसे लसूण, याच्यासोबत तुम्ही मिरची, कढीपत्ता पण घालू शकता आवडत असेल चवी तर। मी यावेळेला मिरची अजिबात घातलेली नाही आहे, तर लहान मुलांसाठी देत असाल तर मिरची घालू नका, आवडत असेल तर घालूही शकता। आता आपण हे वाटलेलं याच्यात मिक्स करायचं, थोडंच करायचं बरं, जास्त आपल्याला घट्ट होऊ द्यायचं नाही हे। आणि त्याच्यानंतर ते एकत्र केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडं काळं मीठ घालणार आहे। चव तुम्ही बघून घेऊ शकता आणि मग घाला मिठाचं प्रमाण, कारण आपण आधी पण मीठ घातलेलं आहे। त्याच्यानंतर थोडं काळी मिरी पूड घालणार आहे, आणि जिरे पूड घालणार आहे, आणि अगदीच पाव चमचा मी याच्यात तूप घालणार आहे। हे मस्त व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं, आणि छान उकळी येऊ द्यायची की आपलं हे मुगाचं कढण तयार आहे। प्रोटीन आणि फायबरनी अतिशय परिपूर्ण असणार हे मुगाचं कढण। आयुर्वेदात मुद्गयूष म्हणजे खूप त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे, आणि ते आरोग्यासाठी अतिशय अप्रतिम आहे आणि चवीलाही। तर नक्की या हिवाळ्यामध्ये करून बघाच तुम्ही, याचा परिणाम इतका उत्तम होतो की तुम्हाला ते वारंवार करावं असं वाटेल। तर नक्की करून बघा, आणि ही रेसिपी, हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनला क्लिक करा, आणि त्याबरोबरच कमेंट करताना आंबट गोड अशा कमेंटसोबत तिखटही कमेंट आली तरी चालणार आहे, पण कमेंट करायलाही विसरू नका, कारण आपण भेटूया पुढच्या भागात अशा छान रेसिपींसह, कारण आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे जाणीजे यज्ञकर्म। नमस्कार।